तर प्रेक्षको आता आपली VCN न्यूजची टीम आलेली आहे। तर GH रायसोनी महाविद्यालयामध्ये निमित्त आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाचं। या युवा महोत्सवामध्ये साधारणतः हा युवा महोत्सव 4 दिवसीय युवा महोत्सव चालणार आहे। इथे दिनांक 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांतर्फे येथील विद्यार्थी सहभाग घेणार आहेत। आपण त्यांचा उत्साह बघणार आहोत आणि इथे काय काय घडामोडी घडतात या सर्व आपण जाणून घेणार आहोत। चला तर
संत गाडगेबाबा विद्यापीठाचं आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव इथे सुरू झालेला आहे आणि इथेच स्पर्धा आपल्या या मागच्या बाजूला सुरू आहेत. इथे आपल्याकडे आहेत कुठल्या कॉलेजमधून आलेले आहात तुम्ही आणि लोकनृत्य कुठलं सादर करणार? मी प्राध्यापक नरेंद्र बुजरुक, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. आमच्या महाविद्यालयाची 38 विद्यार्थ्यांची टीम, सर्व कलावंत आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमची पूर्ण टीम इथे उपस्थित आहे. आमचं लोकनृत्यापासून तर फाईन आर्ट्सपर्यंत सर्व इव्हेंट्स आहेत. खूप सुंदर असं विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विद्यापीठांनी तयार केलेलं हे दालन अत्यंत सुंदर असून अशाच प्रकारचं दरवर्षी आयोजन हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व दिल्या जाते आणि खूप चांगल्या रीतीने आयोजन प्रत्येक ठिकाणी महाविद्यालय आणि सर्व विद्यार्थी हे करत असतात आणि आमच्याही महाविद्यालयाचे बरेच विद्यार्थी त्या बाकी आहे. सर्व विद्यार्थी चांगला परफॉर्मन्स आपला इथे करतात. धन्यवाद. एकंदरीत दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा विद्यापीठाकडनं आयोजन करण्यात येतं युवा महोत्सवाचं. विद्यार्थ्यांना काय वाटतं, ते एन्जॉय करतात का, त्यांना विचारणार आहोत. हो, खरंच आम्ही खूप एन्जॉय करतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केली आहे प्रत्येक इव्हेंटसाठी. आणि आमचं माईम आणि स्किट हे 2 इव्हेंट आहेत आणि 38 विद्यार्थ्यांनी जवळपास सर्वच इव्हेंटमध्ये आमच्या 22 इव्हेंट्सचे युनिव्हर्सिटी घेतले जातात. तर जवळपास सर्व इव्हेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे.
काय सांगणार, एंजॉय कर रहे हो आप? हाँ, बहुत एंजॉय कर रहे हैं एक्चुअली। सारे इवेंट्स में पार्टिसिपेट कर रहे हैं मैक्सिमम हमारे कॉलेज के स्टूडेंट्स, और मोटिवेट भी हो रहे हैं यहाँ पे और एंजॉय भी कर रहे हैं। तर ही अकोल्याची टीम आहे इथे युवा महोत्सवामध्ये ही भाग घेण्यासाठी इथे आलेली आहे। तर जीएच रायसोनीमध्ये इथे अनेक इव्हेंट्स इथे होणार आहेत, जसं लोकनृत्य असेल, नाटक असतील, स्किट असतील, महिम असेल, ड्रामा असतील, इथे वादनाचा सुद्धा प्रकाराचे आहे, त्याच्यानंतर क्ले पेंटिंग, असे एकूण 25 ते 29 इव्हेंट्स इथे सादर केल्या जाणार आहेत। अंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या निमित्तानं सर्वीकडे आज संपूर्ण जीएच रायसोनी या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा मेळावा इथे भरलेला आहे। तर बऱ्याच अंशी प्रत्येक इव्हेंटमध्ये विद्यार्थी इथे सहभागी करत आहेत। इथेच आता LRT कॉलेजची ही टीम आहे, आमच्या संयोजिका, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय वाटतं तुम्हाला? खूप छान आहे हा इव्हेंट, त्यामुळे मुलींना सुद्धा म्हणजे त्यांना त्यांची कला प्रदर्शित करता येते आणि त्यांचं जे डान्सचा कॅपॅसिटी वगैरे आहे ही बघितली, खूपच एकदम मस्त। आणि हे सध्या काय आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आहे एक पद्धती लोप पावत चाललेली आहे, एक ते हे खूप छान आहे की गोंधळ आणि या टाईपचे गाणे याच्यात होतात। LRT कॉलेज वर्षानुवर्ष या युवा महोत्सवामध्ये सहभागी घेते का? हो, प्रत्येक वर्षी म्हणजे असतंच आमचं डान्स, स्किट, माईम, समूह गान आणि क्ले मॉडेलिंग वगैरे सगळं असतं। तुम्हाला कसं वाटलं इथे लोकनृत्य सादर करून? आम्हाला खूप चांगलं वाटलं, आम्ही खूप म्हणजे उत्साहित होतो या नृत्याबद्दल आणि सादर करून खूप चांगलं वाटलं। साधारण या नृत्याची तयारी वगैरे त्याबद्दल कोण सांगणार? 10 दिवसापासून आम्ही तयारी करताय नृत्याची, कंटिन्यू प्रॅक्टिस सुरू आहे आमची आणि आम्हाला कोरिओग्राफर सुद्धा होते, आमच्या कॉलेजने आम्हाला दिले होते आणि खूप छान आम्ही प्रॅक्टिस केली। तर एकंदरीत कुठेतरी आपली संस्कृती लोप पावत चालली असल्यामुळे या युवा महोत्सवामध्ये नृत्याचा जो प्रकार आहे हा लोकनृत्य ठेवण्यामागे तो एकच कारण आहे की लोकनृत्याचा लोप पावत असताना या सर्व गोष्टीची जाण आजच्या पिढीला, युवा पिढीला व्हावी, हे यामागचं प्रमुख कारण आहे। अंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवातील लोकनृत्य प्रकाराचा आढावा घेतल्यानंतर आता इथे आपण आलेलो आहोत। इकडे मूकनाट्याकडे आपल्याला सादर होताना दिसत आहेत, आपल्याला त्याचे सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे। चला तर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांचा आनंद जो आहे हा द्विगुणित झालेला आहे। आणि इथे आपण आहोत आता मूकनाट्याच्या रंगमंचाजवळ, इथे मूकनाट्य चालू आहे। तर विविध कॉलेजेसचे मूकनाट्य इथे सादर होणार आहेत। तत्पूर्वी आपल्यासोबत आहेत निवड समितीचे अभ्यंकर सर, काय सांगणार साहेब? संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 2017चा हा युवा महोत्सव म्हणजे सळसळत्या ऊर्जेचं एक प्रतीक आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, विद्यार्थ्यांमध्ये आपसी जो एक सलोखा निर्माण करणे आणि अमरावती विद्यापीठाचं, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा अखिल भारतामध्ये करणं, ह्या कला आणि इथे जवळपास 4-5 कला प्रकार आहेत, त्यामध्ये 23 उपप्रकार आहेत। सध्या आपण मूकनाट्य च्या मंचावर आहोत। मला वाटतं ही अमरावती विद्यापीठाचं जवळपास हे 17वं वर्ष असावं युवा महोत्सव आयोजित करण्याचं। आणि या महोत्सवामधून अनेक चांगले कलाकार, अनेक चांगले दिग्दर्शक, अनेक चांगले पेंटर्स म्हणा किंवा शिल्पकार म्हणा, हे अमरावती विद्यापीठाने या अमरावतीला दिले आहेत म्हणा, विदर्भाला दिले आहेत किंवा महाराष्ट्राला दिलेले आहेत। आणि आयोजन जे आज जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने जे केलेलं आहे ते अतिशय उत्तम असं आयोजन केलेलं आहे।
डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा सोहळा सुरू आहे आणि त्यांची चमू त्यापैकी प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल डॉक्टर अविनाश असणारे यांचं, की ज्यांनी 8 दिवसांपासून 10 दिवसांपासून इथे अथक परिश्रम घेऊन हा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि आपण बघताच आहात की या सोहळ्याचं आज हा पहिला दिवस आहे, तरी पण आज पहिल्या दिवशीच एवढी ऊर्जा आहे, तर जसजसा सोहळा पुढे जाईल तर ऊर्जेचं रूपांतर किती प्रमाणात होईल याची मला सुद्धा कल्पना नाही आहे. पण अजून 3 दिवस तर आहेतच. 29 तारखेला याचा समारोप आहे. तर समारोपाच्या दिवशी आपण पाहाल की इथे जवळपास हजारो विद्यार्थी राहतील आणि मला वाटतं की हे असे समारंभ या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहेत, की एकमेकांमधली जी आज आपण पाहतो की मला वेळ नाही दुसऱ्याशी बोलायला, इथे सगळेजण भेटले की प्रत्येकाला असं वाटतं की नाही अरे किती भेटू आणि किती नाही. तर हा एक याचं सगळ्यात मोठं फलित आहे आणि अतिशय सुंदर असा महोत्सव आयोजित केल्याबद्दल रायसोनी कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर आशा अंबईकर आणि व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर अनंत मांडवगडे यांचं मी अतिशय आभार मानतो. धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर एकंदरीत युवा महोत्सवाच्या निमित्तानं बऱ्याच अंशी शाळा महाविद्यालयातले विविध शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी जे आहेत हे इथे भेटत असतात. बऱ्याच अंशी हे सगळे इव्हेंट्स हे सगळे कार्यक्रम जे आहेत हे एन्जॉय करत असतात. आपण आणखी या महाविद्यालयाने युवा महोत्सवाचा आढावा घेणार आहोत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा युवा महोत्सवाचा सोहळा आयोजन होत आहेत. पण इथे या महाविद्यालयाचेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहेत, काही मॉनिटरिंग करतात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांना कसं वाटतंय आणि कुठल्या प्रकारचे काम तुम्ही ते करतात. आम्हाला इथे सर्वांना मॉनिटरिंगचं काम दिलेलं आहे NSSच्या मुलांना. आम्हाला फक्त एवढं काम दिलेलं आहे की आम्हाला सर्व जो कार्यक्रम आपला चाललेला आहे तो स्मूथली कंडक्ट करायचा आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची इथे गदारोळ नाही झाली पाहिजे हे आम्हाला लक्ष ठेवून हा कार्यक्रम आयोजित म्हणजे पार पाडायचा आहे. एकंदरीत किती विद्यार्थी इथे मॉनिटरिंगला इथे लावण्यात आलेले आहेत? इथे 100 ते 120 पर्यंत विद्यार्थी मॉनिटरिंगसाठी लावलेले आहेत. ते सर्व NSSचे आहे आणि बाकीचे जे कार्यकर्ते ते बाकीचे वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडे दिलेले आहे. आताच आपण इथे आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवातील मूकनाट्याचा आढावा घेतल्यानंतर आपण इकडे वळतो आहोत. आपल्यासोबत आहेत GH रायसोनी या महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्यासोबत आहेत. कसं वाटतंय यंदा तुम्हाला युवा महोत्सवाचं यजमानपद मान मिळालं आहे, काय वाटतं? मला तर खूप प्राऊड फील होत आहे आणि आपण इतक्या GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंटने इतका चांगला आयोजन केलं आणि सर्वत्र सगळेच युवा खुश आहे आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये ते चांगले सहभागी होऊन त्याचा आनंद घेतात, याचं मला खूप समाधान आहे. बरोबर. तुम्ही काय सांगणार सर एकंदरीत कशा प्रकारे इथे तयारी चालत आली आहे आणि किती दिवसाआधीपासून तुम्हाला ही कल्पना होती की यजमानपद यंदा आपल्याला मिळणार आहे? अतिशय अल्प अशा मुदतीमध्ये म्हणजे फक्त 8 दिवसाच्या मुदतीवर आम्हाला हा युवा महोत्सव आम्हाला आयोजित करायचं आहे असं सांगितलं गेलं आणि या अवघ्या 8 दिवसाच्या पिरियडमध्ये आम्ही हा युवा महोत्सव इथे आयोजित केलेला आहे आणि यासाठी एक संपूर्ण नियोजनाची नियोजन जे काही केलेलं आहे त्यामध्ये आम्ही विविध समिती इथे स्थापन केलेल्या आहेत, ज्यामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचा समावेश असलेल्या समिती वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या आयोजनामध्ये लाभलेल्या आहेत. सर युवा महोत्सवाच्या निमित्तानं किती विद्यार्थी इथे साधारणतः आपल्या कॉलेजला इथे सहभागी होणार आहेत? विशेष करून आपल्या 26 ते 29 या तारखेच्या दरम्यान कुठले कुठले इव्हेंट्स आणि किती महाविद्यालय इथे सहभागी होणार आहेत? या युवा महोत्सवामध्ये अमरावती विद्यापीठाशी संलग्न अशा 175 महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे, ज्यामध्ये साधारणतः सुमारे जवळजवळ 6 ते 6,500 विद्यार्थी इथे सहभागी होणार आहेत. आणखी हेच की जे 26 पासून 29 पर्यंत युवा महोत्सव सुरू होतोय, जो युवा महोत्सव 2017 याच्यात विविध कला सादर करण्यात येणार आहे आणि त्याचा पूर्ण प्रतिसाद तर 6,000च्या दरम्यान मुलं राहण्याची शक्यता आहेच. धन्यवाद. तर एकंदरीत या वर्षी 2017चं युवा महोत्सवाचं यजमानपद हे GH रायसोनी या महाविद्यालय मिळालं नसतं. त्यांच्या प्राचार्य आणि उपप्राचार्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्यानंतर एकंदरीत त्यांना 8 ते 10 दिवसाआधी ही कल्पना मिळाली आणि त्या अनुषंगाने त्यांनी विविध समित्या नेमून इथे या सर्व कार्यक्रमावर सर्व इव्हेंट्सवर त्यांनी नजर ठेवण्याकरता विद्यार्थ्यांची नेमणूक केलेली आहे.
युवा महोत्सवाच्या निमित्तानं आपण आहोत GH रायसोनी या महाविद्यालयामध्ये. इथे एक मागे सिक्रेट आहे काहीतरी, ते आपण नंतर बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण NSS चे इथले हेड आहेत. सर, क्या बताना चाहेंगे आप, कितने दिनों से यहाँ पे जो यूथ फेस्टिवल की तैयारियाँ चल रही है और कितनी टीम्स बटी है, कैसे का काम चल रहा है? सर, ये 7 दिनों से हमारी ये तैयारी चल रही है इस इवेंट की. अलग अलग टीमें इसके लिए, जितने इवेंट थे, हर इवेंट के लिए नाटक था, ड्रामा था, इन सारी इवेंट के लिए अलग अलग हमारी टीमें लगी हुई हैं और वो अलग अलग स्पॉट पर उनका व्यवस्थित रूप से अपना अपना काम कर रही हैं. साथ ही हमारे महाविद्यालय की अलग अलग टीम लगी हुई है कि जो इस कार्यक्रम को सुव्यवस्थित तरीके से होने के लिए हमारे NSS के तरफ इसका व्यवस्थापन दिया गया है. तो हमारे NSS के ऑल स्टूडेंट, हम जो हमारे वॉलंटियर्स हैं, सारे बहुत अच्छे तरीके से काम कर रहे हैं. इसके लिए दिन रात काम कर रहे हैं. कल रात तक भी हमारे विद्यार्थियों ने बहुत देर तक काम किया. सारी चीज़ें एकदम व्यवस्थित रूप से अरेंज है और सब कुछ बहुत अच्छे से चल रहा है काम. ये सब हमारे NSS के वॉलंटियर की वजह से और हमारे कॉलेज के व्यवस्थापन, हमारे शिक्षक और शिक्षकेतर के कर्मचारियों की वजह से हो रहा है. अभी यहाँ पे कोई अड़चन वगैरह कुछ आ रही है क्या, परेशानियाँ कुछ चल रही है क्या? जैसे कि बाहर गांव से भी लोग यहाँ पे आ रहे हैं, आप उनको कोऑपरेट कर रहे हो, हमें जो पता चल रहा है आप उनको कोऑपरेट कर रहे हो, लेकिन फिर भी कोई समस्या वगैरह यहाँ पे है क्या? नहीं, अभी ऐसी कोई मुख्य समस्या यहाँ पे नहीं है, क्योंकि ये प्रोग्राम आज सवेरे से स्टार्ट हुआ है. और जब प्रोग्राम हमारा सवेरे से स्टार्ट हुआ है, यहाँ पे तकरीबन 415 कॉलेज के विद्यार्थी आए हैं. तो आप ये मान के चलो कि इसमें 27 इंजीनियरिंग कॉलेजेस हैं और बाकी के 8 कॉमर्स और पूरे कॉलेजेस है. तो इसमें सवेरे से कोई परेशानी नहीं है. मतलब पानी की व्यवस्था से लेके तो खाने की व्यवस्था, कम दामों में बच्चों को खाने की व्यवस्था अवेलेबल करके दी है. तो ऐसा कोई यहाँ पे एक भी बच्चा आपको नहीं मिलेगा कि वो बोलेगा कि हमको कोई प्रॉब्लम है. और हर एक इवेंट के इंचार्ज अपने अपने इवेंट प्रॉपरली अच्छी तरीके से हैंडल कर रहे हैं. और टोटल 6 से 7 यहाँ पे स्टेज बने हुए हैं और हर एक स्टेज का मतलब प्रॉपर एक टीम डिवाइड की गई है. तो ऐसा कोई बच्चों को प्रॉब्लम नहीं हो रहा है कि कौन सा इवेंट कहाँ चल रहा है. सब प्रॉपरली मॉर्निंग में 2 घंटे तक के हमारा हेल्प डेस्क लगा था, उसके बाद में सबको पता चल गया था कौन सा इवेंट कहाँ पे चल रहा है. तो सब प्रॉपर तरीके से चल रहा है. इसमें अभी तक के कोई भी दिक्कत नहीं आई है या कोई परेशानी नहीं आई है अभी तक के. बिलकुल, एकंदरीत युवा महोत्सवाच्या निमित्तानं सुरक्षितता ही फार गरजेची असते. एकंदरीत संपूर्ण अमरावती विद्यापीठाशी संलग्नित असलेले सर्वच महाविद्यालय हे युवा महोत्सवात सहभागी होत असतात. तर त्यांच्यावर मॉनिटरिंग करण्याकरता या कॉलेजमधील जे हेड आहेत NSS चे, राष्ट्रीय सेवा योजनेते या अंतर्गत या महाविद्यालयामध्ये कमीत कमी 100 ते 150 व्हॉलंटियर्सची इथे 100 व्हॉलंटियर्सची इथे नेमणूक करण्यात आली आहे. विशेष करून यावेळेचं सर बाजूला, विशेष करून या वर्षीचं या युवा महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे हा सेल्फी पॉइंट. यंदापासून यावर्षी GH रायसोनी या कॉलेजला यजमानपद मिळालं असल्यामुळे, या युवा महोत्सवाचं यजमानपद मिळालं असल्यामुळे इथे त्यांनी सेल्फी पॉइंट ही शुरू केलेले आहेत. सेल्फी पॉइंट के बारे में सर आप हमें क्या कहना चाहेंगे? सर, युवाओं में बहुत क्रेज़ होता है सेल्फी का. इसमें बहुत क्रिएटिविटी होती है बच्चों की. तो हमने एक स्पेशल पॉइंट अवेलेबल करके दिया है कि जहाँ पर वो अपनी क्रिएटिविटी दर्शा सके. और हम इसको फेसबुक पेज पर अपलोड करते हैं बच्चों की, उनकी अपनी अपनी जो क्रिएटिविटी होती है. तो एक नई कंसेप्ट है जो इस बार हम लोगों ने यूथ फेस्टिवल में इंट्रोड्यूस की है. बिल्कुल, तो इसको कैसा भी प्रतिसाद मिल रहा है यहाँ पे? बहुत बढ़िया प्रतिसाद है. सवेरे भी बहुत सारे विद्यार्थी आए थे, अभी भी आप देख सकते हैं बहुत सारे नंबर में आ रहे हैं और अलग अलग वे में अपनी क्रिएटिविटी दिखा रहे हैं बच्चे यहाँ पर. बिल्कुल, तर एकंदरीत बऱ्याच अंशी इथे बरेच विद्यार्थी इथे येतात. तर मी 4-5 विद्यार्थ्यांना इथे आपण सेल्फी काढण्यासाठी हे करणार आहोत. एकंदरीत एक चांगला उपक्रम असा सुरू आहे तर युवा महोत्सवाच्या निमित्तानं. चला तर आपण इथे सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेण्याचा आनंद घेऊयात. चलो गाईज. यावेळेला अमरावती महाविद्यालय आंतर महाविद्यालय युवा महोत्सव 2017चं विशेष आकर्षण म्हणजे हा सेल्फी पॉइंट. या सेल्फी पॉइंट बद्दल क्या बताना चाहेंगे आप? सेल्फी पॉइंट एक सभी को मतलब इसका इंटरेस्टेड रहता है और सभी अपना मतलब सेल्फी लेने का आजकल ये बहुत नॉर्मली चल रहा है. हर जगह और हर मतलब पॉइंट पर, हर प्लेस पे सभी लोग सेल्फी लेना चाहते हैं. इसलिए हमने भी हमारे कॉलेज में ये अरेंजमेंट किया है सेल्फी पॉइंट का कि यहाँ पर सुबह से लेकर अब तक कई लोग यहाँ सेल्फी लिए और अपलोड करते जा रहे हैं फटाफट फेसबुक पे और यूट्यूब, ट्विटर वगैरह पे.
सबने किया है। ये सेल्फी का मतलब अच्छा एंजॉयमेंट ले रहे हैं ये सेल्फी निकाल के। बिलकुल, युवा महोत्सव असल्यानंतर तरुणांचा जोश, तरुणांचा उत्साह हा द्विगुणित असतो, पण विशेष करून सेल्फी म्हटल्यानंतर मुलींना सगळ्यात जास्त क्रेज असतं इथे सेल्फीचं. कसं वाटतं एकंदरीत किती विद्यार्थी इथे सेल्फी काढायला येतात? दिवसभरात कंटिन्यू सुरूच असतात. गर्ल्समध्ये स्पेशली सेल्फी सगळ्यांनाच आवडते काढायला, त्याच्यामुळे गर्ल्स खूप जास्त क्रेज असतात सेल्फीसाठी. त्याच्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये आमची अरेंजमेंट केलेली आहे आणि कंटिन्युअसली मुली वगैरे ते सतत सुरूच असतात सेल्फी काढायला. तर यावर्षी 2017 अमरावती महाविद्यालय, अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं युवा महोत्सवाचं हे विशेष आकर्षण सेल्फी पॉईंट. महोत्सवात इथे आपण पुढे वळत असताना इथे आपल्याला ज्या आपण वर्गामध्ये आलेलो आहोत तिथे आपल्याला समूहगान स्पर्धा इथे या जे आपल्याला पाहायला मिळणार आहे, आपण त्याचा सुद्धा आस्वाद घेणार आहोत. चला तर समूह गायन या स्पर्धेचा आस्वाद घेतलेला आहे. इथल्या जे काम बघतायत समूह गायन स्पर्धेकरता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. क्या लग रहा है मैडम कि कैसे चली यहाँ पे समूह गायन स्पर्धा? फिलहाल के लिए आज वैसे आप लोगों को पता है कि संत गाडगेबाबा अमरावती यूनिवर्सिटी के थ्रू जो यूथ फेस्टिवल लिया जाता है हर साल, वो इस साल GH रायसोनी ने होस्ट किया है और ये इवेंट 4 दिन तक चलने वाला है, 26 से 29 तारीख तक. और आज जो है समूह गान का ये इवेंट यहाँ पर चल रहा है पीछे. आज के लिए डिस्ट्रिक्ट वाशिम और अकोला का चल रहा है. फिलहाल के लिए नियर अबाउट 36 एंट्रीज आ चुकी है, उसमें से ये सारी चीज़ें चल रही हैं और अब बाकी प्रतिक्रिया आप देख ही चुके हैं. समूहगान या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपण आलेलो आहोत. ही खुद्द जी सगळी चमू आलेली आहे दत्तमाऊलीच्या गावातनं, अर्थात कारंज्यातनं आली आहे. तर सर आपण कुठल्या महाविद्यालयातून आलेला आहात? स्वास्थ्य करायंना आणि महाविद्यालयातून आम्ही आलेलो आहे आणि इथं समूहगानची आमची टीम आहे आणि चांगल्या प्रकारचं कलाकार आहे विद्यार्थी आणि यांच्या कलागुणांना चांगल्या प्रकारचा वाव मिळण्यासाठी या इथं आयोजन केलेलं आहे. एक चांगली संधी यांना इथं चालून आलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये हे चांगले यशस्वी होईल पुढच्या काळामध्ये आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं आयोजन हे फार महत्त्वाचं आहे. तर हिंगणा कॉलेज महाविद्यालयातील कारंजा येथील ही विद्यार्थी आहेत. एकंदरीत साधारण मला सांगा, समूहगान स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहेत, याची तयारी किती दिवसा आधीपासून सुरू होती? 8-15 दिवसा अगोदर चालू होती आमची. मग त्यानंतर आमचा रिहर्सल चालू होता, थोडीफार झालेली आहे, म्हणजे पूर्णच झालेली आहे. आता तुम्ही परफॉर्मन्ससाठी तयार आहात? हो, तयार आहे. नक्की नक्की. काय सर आपण त्यांचा नंबर यायलाच पाहिजे पहिला, एवढी तयारी त्यांनी केली आहे आणि नक्की येऊन जाईल असं वाटते. बिलकुल त्यांच्या ह्याच्यावरून कन्फर्मवरून 100% बिलकुल.
तर समूहगान स्पर्धेमधले भाग घेतलेले हे विद्यार्थी आहेत कारंजातील हिंगणा कॉलेजमधील. काय वाटतं, कधी दिवसापासून तयारी चालू होते? विशेष करून दत्तमाऊलीच्या गावातून तुम्ही येतात, तर कारंजाकडनं तुम्ही बिलॉंग्स करतात. अनेक दिग्गज कलावंत, कलाकार, अनेक गायक तिथे येतात दत्तगुरूच्या चरणी, तिथे आपलं गाणं सादर वगैरे करतात. मग त्यांच्याकडनं प्रेरणा वगैरे मिळण्याचं कसं काम केलं आहे? अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि आम्ही सर्वजण एक्सायटेड आहोत की त्यांचा जो आशीर्वाद आम्हाला विविध अशा गायकांचा, वादकांचा आम्हाला जो आशीर्वाद दत्तमाऊलीच्या चरणी मिळतो. आशाताई खाडीलकर, राम देशपांडे, राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी यांसारखे अतिशय दिग्गज असे कलाकार आमच्या गावामध्ये येतात आणि आपली कला सादर करतात. तर त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते आणि अशा या युवा महोत्सवांसारख्या कार्यक्रमांमध्ये आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही आमची कला सादर करू शकतो. म्हणून एक एक्साइटमेंट आहे की आम्ही लवकर ते सादर करावं आणि आमचा नंबर येईल अशी आम्हाला आशा आहे. बिलकुल, अगदी चोख म्हणजे अगदी टापटीप तयारी करून ही सगळी विद्यार्थी आलेले आहेत कारंजातील हिंगणा कॉलेजमधील. विशेष करून म्हटलं म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या युवा महोत्सवाच्या निमित्तानं सर्व संलग्नित असलेल्या जवळपास शहरातील, जवळपास गावातील सर्व ही विद्यार्थी मंडळी आहेत, ही एकंदरीत या निमित्तानं एकत्र येतात, त्यांच्याशी संवाद वाढतो आणि विशेष करून त्यांच्या सप्तगुणांना वाव मिळावा, तसेच त्यांना बऱ्याच अंशी एक रंगमंच उपलब्ध व्हावा हीच विद्यापीठाची इच्छा असते. अनेक हिरे, अनेक व्यक्तिमत्व या युवा महोत्सवातनं घडावे ही सतत विद्यापीठाची इच्छा असते. त्याच अनुषंगानं समूहगान स्पर्धेमध्ये इथे भाग घेण्याकरता एक चमू आली आहे. तर कुठून आलेला सर आपण? श्री शिवाजी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अकोला. मी डॉक्टर किशोर देशमुख, विभाग प्रमुख, संगीत विभाग प्रमुख. किती दिवसापासून साधारण या युवा महोत्सवाची तयारी वगैरे सुरू होती? साधारण 1 महिन्याच्या आधीपासून याची तयारी सुरू होते आणि कसं असतं की याच्यामध्ये साधारण 22 टीम आहेत. म्हणजे फाईन आर्टचे वेगवेगळे प्रकार आहेत, संगीताचे वेगवेगळे आहेत, त्याच्यानंतर थिएटर प्रोग्राम वेगवेगळे आहेत. त्या सगळ्यांचं करताना ड्रेस ड्रेपरीपासून तर त्याच्या कोचपर्यंत तर सगळी जबाबदारी घेऊन मग ते सगळे विद्यार्थ्यांच्या हातून करून घेतो आम्ही. आणि हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांचा नेमकी पारख करून त्यांना तो विषय देऊन त्यांच्याकडनं त्या पद्धतीचं जर आम्ही करून घेतलं, अभिनय करून घेतला, सिंगिंग करून घेतलं की अभिनय असेल तर मग आम्ही नाटकात त्याला कसं वापरायचं, संगीताचा असेल तर त्याला संगीतिक कशात करायचं, हे सगळं मग त्याची परीक्षण करून आम्ही त्याला मार्गदर्शन करतो. पुढे तुम्ही एकंदरीत किती दिवसापासून या सगळ्या इव्हेंटची तयारी वगैरे सुरू होती? 1 महिना झाला. 1 महिना झाला. कुठलं गाणं बसवलंय तुम्ही इकडे? आम्ही डगर फर्स्ट आणि सेकंड आज बिरज में होरी. एकंदरीत युवा महोत्सव साजरा होतो, म्हणजे आयोजन केलं जातं, हे कितपत योग्य आहे आणि असे आणखी युवा महोत्सव आयोजन व्हावे याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि मुलांचे सुप्त गुण आहेत ते माहीत पडतात, त्याच्यामुळे ते चांगलंच आहे. एकंदरीत त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावी हे मुख्य कारण युवा महोत्सवाचं आहे. तर याच युवा महोत्सवातील स्पर्धेतला एक भाग म्हणजे नाटक आणि इथे सुद्धा या महाविद्यालयामध्ये सुद्धा एकांकिका स्पर्धेचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. युवा महोत्सवाच्या या दरम्यान युवा महोत्सवाचं ह्या एकांकिकेचे सगळे कोऑर्डिनेटर आपल्यासोबत आहेत. कशी काय तयारी इथे चालू आहे, काय सांगणार? एक उत्तम प्रकारची सगळ्यांनी तयारी केली आहे रायसोनीनी. इथे थिएटरमधला हा जो ड्रामा एक प्रकार आहे, त्या ड्रामामध्ये असे 3 प्रकार मोडतात. एक 1 ॲक्ट प्ले आहे, तसंच तिथे स्किट, माईम आणि मिमिक्री अशा प्रकारची सर्व आपण इथे तयारी केलेली आहे. आता इथे मागे जसं सुरू आहे एकांकिका सुरू आहे, त्या एकांकिकासाठी आम्हाला 143 टोटल कॉलेजेसमधून एंट्री झालेल्या आहे. या एंट्रीजमध्ये आता सर्व जवळपास 10 ते 15 एंट्रीज झालेल्या पण आहे आणि आज टोटल 20 कॉलेजेसनी आपली ते एंट्री करून त्यातले 10 पार्टिसिपेशन केलेलं आहे. सॉरी ना बेबी यार, ये ऐसा कुछ भी नहीं है, मुझे नहीं सुनना है, निकल जाओ यहाँ से. लो कर लो बात, खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा बाहर है ना. एक ग्लास. अब बेबी सॉरी देखो बेबी, राज ने कान पकड़ लिए. बेबी देखो कागज कान पकड़ लिए. ये ग्लास. स्वीटी तेरा प्यार चाहिदा. बेबी मेरी बात तो सुनो.
यासाठी साधारणतः तुम्हाला यजमानपद मिळणार आहे रायसोनी कॉलेजला, यासाठी तुम्हाला कधी कल्पना आली होती आणि तयारी कशी काय झाली एवढा कमी वेळात? कल्पना तर खूप अगोदर नाही आली आम्हाला, जास्तीत जास्त आम्हाला 20 दिवस 15-20 दिवस अगोदर आलेली आहे कल्पना. त्या 20 दिवसाच्या पिरियडमध्ये आम्ही पूर्ण व्यवस्थित हँडल केलेलं आहे आणि सपोर्ट आहे प्रिन्सिपल मॅडमचा, रायसोनी सरांचा, त्यामुळे सगळं शक्य झालं आहे आतापर्यंत. आणि दुसरा इव्हेंट म्हणजे आमचा स्किट आणि माईममध्ये पण भरपूर 143च्या जवळपास 114च्या जवळपास एंट्री आहेत आपल्याकडे, ते पण आता तिकडे चालू आहे. आज अमरावती आणि अकोला या 2 चालू आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या या मुख्य कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन केलं आहे ते स्नेहिल जयस्वाल सर आपल्यासोबत आहेत. काय सांगणार सर, कसा होता कार्यक्रम? जो उद्घाटन सोहळा होता तो माननीय कुलगुरू श्री मुरलीधरजी चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली इथे पार पडला. त्याला प्रमुख अतिथी रायसोनी समूहाचे सचिव श्री नितीनजी तातिया सर, तसेच आमचे प्राचार्य डॉक्टर आशा अंबाईकर मॅडम आणि विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे सन्माननीय सदस्य, निवड समितीचे सदस्य एवं प्रख्यात अभिनेत्री शिरीजिता डे यांचे आगमन झालेले होते. हा सोहळा जो उद्घाटन सोहळा होता जवळपास दीड तासात चालला. कुलगुरू साहेबांनी त्यांच्या अध्यक्षते भाषणाखाली विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. त्यांनी या विषयाला पुढे जाताना सांगितले की फक्त मार्कशीटवरचेच गुण विद्यार्थ्यांच्या कामी येतील असं नाही, पण अशा कलागुणांना वाव देण्याचा एक प्रयत्न म्हणजे युवा महोत्सव 2017 आहे. त्या युवा महोत्सव 2017चं आयोजन करण्याची जिम्मेदारी आमच्या कॉलेज GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटकडे आहे आणि ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडतो आहे. तर एकंदरीत यावर्षी 2017चा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा जो युवा महोत्सव आहे याचे यजमानपद हे GH रायसोनी कॉलेज या कॉलेजला मिळालं आहे. तर सर्व नोंदणीचं या GH रायसोनी कॉलेजमध्ये काम हे तायवाडे मॅडमने बघितलं आहे. तर काय मॅडम कसा अनुभव होता आणि याबाबतची कल्पना वगैरे कशी काय मिळाली? रिस्पॉन्स जो आहे म्हणजे ऑल ओव्हर स्टुडंट्सचा, म्हणजे 4 जिल्ह्यातले मुलं आहेत आपल्याकडे, म्हणजे बुलढाणा डिस्ट्रिक्ट, यवतमाळ डिस्ट्रिक्ट, अकोला डिस्ट्रिक्ट, अमरावती डिस्ट्रिक्ट आणि वाशिम डिस्ट्रिक्ट. सो मुलांचा जो रिस्पॉन्स आहे तो ओव्हरवेल्मिंग आहे, एकदम अमेझिंग रिस्पॉन्स आहे. मुलं ऑन टाईम त्यांचे जे सहभागी आहे ऑन टाईम येऊन रजिस्ट्रेशन करत आहे. परत आमची जी टीम आहे पूर्ण ऑल ओव्हर रायसोनीची टीम, दे आर व्हेरी ॲक्टिव्ह. आम्ही सकाळी 7:30 वाजेपासून इथे कॉलेजमध्ये आलेलो आहे आणि आम्ही पूर्ण 7:30 वाजेपासून कालही आम्ही रात्री जवळपास 9 ते 10 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये आमची पूर्ण टीम सज्ज होती. जोपर्यंत एक लाईट या कॉलेजमधला लागला नाही तोपर्यंत सगळी आमची टीम इथे सज्ज होऊन सगळं व्यवस्थित कार्यभार पाहून आमच्या प्रिन्सिपल मॅडमसुद्धा इथे असून सकाळी 7 वाजता आम्ही इथे आलो. रजिस्ट्रेशन डेस्क ओपन झालेले होते सगळीकडे आणि कुठल्याच विद्यार्थ्याला कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही आहे. प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स जे आहे ते सगळे व्यवस्थित आमच्याकडे फायलिंग करून आमचे स्टुडंट कोऑर्डिनेटर प्लस माझ्यासोबतचे अदर माझे सहभागी जे आहे ते व्यवस्थित काम करत आहे आणि आतापर्यंत पण आम्ही बिलकुल सज्ज होऊन रजिस्ट्रेशन कमिटीकडेच काम करतोय. आणि रिस्पॉन्स जो आहे आणि स्टुडंट्सचा जो फीडबॅक आहे आमच्याबद्दलचा तो पण एकदम व्यवस्थित आहे. फूडची जी अरेंजमेंट वगैरे केली आहे ती पण एकदम चांगली आहे. बिलकुल म्हणजे अल्प शुल्कात आम्ही जे फूड आहे ते मुलांना दिलेलं आहे आणि पाण्याची सगळीकडे बिस्लरीच्या पाण्याची व्यवस्था वगैरे केली आणि आमचं कॅम्पस खूप भव्य आणि खूप मोठं असल्यामुळे सगळीकडे मुलांना एक जो वाव आहे सगळ्या प्रकारचा तो सगळं मिळत आहे. अकोमोडेशन, फूड फॅसिलिटीज आर व्हेरी गुड अँड ॲट द बेस्ट क्वालिटी वी आर मेंटेनिंग. थँक्यू.